पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. यशोमती ताई ठाकूर माझ्यासोबत आहेत आणि अनेक प्रसंग जे आपण कधी बोललो नाही. ताई कधी त्या खूप असं मोकळेपणाने या विषयावर बोलल्या नसतील अशा सगळ्या मुद्द्यांवर आम्ही बोलत आहोत. यशोमती ताई फार भावूक आहेत खरं म्हणजे. त्यांनी सांगितलं नाही मला की त्यांचा पराभव झाला त्या दिवशी सायंकाळी, तेव्हा निकाल आला, जेव्हा ट्रेन्स पडले आणि लक्षात आलं की आपण पराभूत झालो. खरं सांगा त्या दिवशी काय वाटलं? त्या दिवशी काय झालं, आम्ही बसलो होतो सगळे, कारण आमची ती सवय तुटून गेली होती की आपण मागे, पण ह्या वेळेला आपण मागे होतो भरपूर साऱ्या फेऱ्यांनंतरही. तर मला काही वाटण्यापेक्षा माझे कार्यकर्ते सांभाळण्यामध्येच माझा वेळ गेला. म्हणजे शांत राय बाबा, काही बोलू नको राजा, रडू नको दादा, भाषण देऊ नको बाबा, चहा द्या, पाणी द्या, हे द्या. मी होती, माझे लेकरं होते, आई होत्या, सगळ्यांची व्यवस्था. कारण एक कुटुंब आहे हा मतदारसंघ, म्हणजे ज्यांना मला मत दिलं ते तर आहेच आहे, ज्यांना नाही दिलं तेही एक कुटुंबाचा भाग आहे. आणि ज्यांनी मत नाही दिले त्यांना पण वाईट वाटत होतं, आणि ज्यांनी मत दिले किंवा जे आपले कार्यकर्ते असतात, जे आपला सगळं काही करत असतात आपल्यासाठी, जे जीवापार प्रेम करत असतात, तर त्यांना सांभाळणं एक अतिशय कठीण वेळ होता ती. तर ते 2-3 दिवस तर त्यांना सांभाळण्यामध्ये गेले. त्याच्यानंतर आम्हाला फोन यायला लागले की दादा घरी नाही आले काल. मग शोधा, हुडका, कुठं आहे, काय आहे, कसं आहे, कुठे गेला रे, शोधला का रे, दिसला का रे, हा दिसला का रे, ह्याच्यात पूर्ण वेळ गेला. मग जेव्हा आपल्या आपल्या घरी सगळे पोचले, म्हटलं आता बॅग पॅक करा आणि चला, आता आय नीड अ ब्रेक. मला आहे ना रिअलायझेशन तेव्हा झालं, आपण निवडणूक हरलो. त्या फेज मध्ये यायला वेळ लागला. त्या फेज मला तुमचं एक कौतुक आहे, जे कौतुक खूप अंडरलाईन करण्यासारखं आहे, की जेव्हा डॉक्टर सुनील देशमुख भाजपात होते आणि तुम्ही काँग्रेसच्या सर्व होत्या, कोणताही नेता म्हणजे जिल्ह्याच्या तर होत्या, सगळे सूत्र तुमच्या हातात होते, आहे आजही. तर कोणताही नेता दुसऱ्या नेत्याला जो स्वपक्षी असतो त्याला प्रवेश देताना मात्र खूप त्याला प्रश्न असतो. काय असुरक्षित असतात नेते, असं माझाही अनुभव आहे. परंतु ती भाषण मला अजून चांगलं पाठ आहे. डॉक्टर सुनील देशमुख असं म्हणाले की साधारणतः असं होत नाही की आपल्या पक्षामध्ये आपल्याच तोडीचा जवळपास तेवढाच लोकप्रिय असलेला नेता कोणी दुसरा नेता घेत नाही, पण हे यशोमतीताईंनी मोठं मन दाखवलं आहे आणि त्यांनी मला पुन्हा या घरात यायला मोठं स्वागत केलं आहे. हे मोठं मन तुमच्याकडे आहे पक्षाच्या दृष्टिकोनातून. तुम्ही आता जर मी तुम्हाला यादी दिली की आता जिल्ह्यातल्या नेत्यांचा पण विचार करू, हा मला या इंटरव्ह्यू मधला शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे, खरा ब्रेक घ्यायचा आहे. खूप सोपा प्रश्न आहे आणि थोडासा स्फोटक प्रश्न आहे. भाजपचे आमदार आहेत, बच्चू कडू आहेत, रवी राणा आहेत, नवनीत राणा आहेत, यांच्यावर तुमचं भाष्य हवं आहे. तुम्ही मला कमेंट्स हा शब्द मी खूप छोटा समजतो, मला भाष्यच हवं आहे की नवनीत भाभी समोर आहेत, काय भाष्य करावं? म्हणजे जर ते आल्या तर हा, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं तर तुम्हाला काय येतं डोक्यात? काही येत नाही. हाय कसे हो, भेटता? म्हणजे फार नाही, कधीतरी एअरपोर्टवर भेट होते. तुमचा डायलॉग चांगला असतो, म्हणजे असं वगैरे खास नसतो, हाय हॅलो असतं. पण म्हणजे तुमचं जे सार्वजनिक क्षेत्रामधलं जे बयानबाजी असते या माईकवरची आणि त्या माईकवरची, त्याचा परिणाम वैयक्तिक भेटीत होतो कधी? होतही असेल. अच्छा, कोणत्या आमदाराला तुम्ही चांगलं कार्यक्षम आमदार म्हणाल जिल्ह्यातल्या सध्या? हा, सध्या तर कॉम्पिटिशन नवरा बायको अशी कॉम्पिटिशन लागलेली आहे. मला तरी नाही वाटत मी कोणाचं नाव घेऊ शकतो. नक्षकांत राजकारणी आहात तुम्ही. बच्चू कडूंनी शिवसेनेत पुन्हा एकदा प्रवेश केला, काय कमेंट्स आहे? माझं त्यांच्याशी बोलणं नाही झालंय म्हणून मला माहिती. पण तुमचा एक व्हिडिओ आलाय त्याच्यावर, एक तुम्ही छान पोस्ट केली होती डिझनीलँडची, वाचली आम्ही सगळ्यांनी. काय काय स्वतःचं दुकान सोडून मालक तिथे नोकराला कुठे, असं कधी लिहिलंय? आणि खाली लिहिलं होतं राजकीय पोस्ट आहे. नाही, हे माझं नाव काय तुमच्या नावाने कोणी लिहितं की काय? महाराष्ट्राच्या माजी महिला बाल विकास मंत्री यशोमती ताई ठाकूर माझ्यासोबत आहेत. गप्पा म्हणूया, पण त्या खूप फॉर्मल बोलतात आहे असं मला
पहिला माझा आक्षेप आहे ताई तुमच्यावर, कारण तुम्ही अतिशय सावध राजकारणी आहात आणि सगळ्या जिल्ह्यावर त्यांची पकड आहे. तशी ती महाराष्ट्र आणि विदर्भावरही पकड आहे, पण जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा हुकमी एक्का आहे. एक आता निवडणूक होणार आहे स्थानिक स्वराज्याची, आणि आता तुमच्या काँग्रेसकडे बऱ्यापैकी बलाबल आहे. तुमचे बरेच नगरसेवक निवडून आले आहेत. काय वाटतं, तुमच्या एकदा काँग्रेसच्या उमेदवाराला 17 वगैरे मतं मिळाली आहेत. फार वाईट पराभव झाला आहे मागचा, आणि तेव्हाचे उमेदवार पोटे पाटील खूप जबरदस्त मतांनी निवडून आले. यावेळेस काय चित्र राहील? त्यावेळेला कोणी निर्णय घेतले होते, काय केलं होतं हे मला माहिती नाहीये. यावेळेला उमेदवार कोण राहील हे अजून आमचं काही ठरलेलं नाहीये, पण प्रदेश अध्यक्ष निर्णय घेतील त्या बाबतीत, आणि त्यांचा निर्णय आल्यानंतरच काय होईल स्थिती ते राहील? सुरू होईल. आता काही मतं आमच्याकडे कमी आहेत, काही आम्हाला मॅनेज करावे लागतील. एकूण राजकीय क्षेत्रामधले सध्या वातावरण पाहता काँग्रेसला फार सपोर्ट फक्त जिल्ह्यात दिसतोय, महाराष्ट्रात दिसत नाही. निवडणुकांमध्ये खूप असं काँग्रेस लीडअप करत नाही, ज्याला त्याला भाजपात जायचं आहे. काय भाष्य करायला याच्यावर? मला आश्चर्य वाटतं की काही लोक आपला विचार सोडून दुसरीकडे कसे नाचगाणे करू शकतात. काही लोक आपल्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसतात आणि दुसरीकडे जाऊन बसतात. काही लोक ना फक्त सत्ता प्यारी असते आणि विचार अजिबात प्यारे नसतात. मग ज्या वेळेला ते इलेक्शनच्या रिंगणात येतात त्यावेळेला असा विचार करतात की आम्ही ह्या विचाराचे, आम्ही सर्वधर्म समभावाचे, वगैरे 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 वगैरे. मी जे तुम्हाला पहिल्या याच्यात सांगितलं होतं की राजकारणामध्ये आपण का आहोत हा दृष्टिकोन लोकांचा बदलून गेलेला आहे. सेवा हा दृष्टिकोन नाही राहिलेला आहे, आणि म्हणून ही सगळी गडबड होते, म्हणून हा सगळा चिखल होतोय, आणि चिखलात कमल आहेच. सगळ्यांना भाजपात जायचं आहे. हा म्हणजे सत्ता आहे ना आता भाजप. पण असा जो आरोप होतो ईडी, सीबीआय वगैरे, हे फार छोटे आरोप आहे असं मला वाटतं. ही नाही. राजकीय सोय म्हणून हे बघा, मोठी मोठी माणसं त्यांनी घेतली की ईडी, सीबीआय ह्या सगळ्या गोष्टींचा कसं असतं, दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक, काही लोक भीतीपोटी गेले, काही लोक ग्रीड पोटी गेले. ठीक आहे. आणि कोण घाबरतं? ज्यानं चोऱ्या केलेल्या आहेत तो घाबरतो. माझं मत असं आहे की तुम्हाला जर राजकारणामध्ये राहायचं आहे तर ग्रीड हा विषय बाजूला सारला गेला पाहिजे ना, तेव्हाच तुम्ही सेवा करू शकाल. करेक्ट. आणि ज्या वेळेला ग्रीड येतं त्यावेळेला तुम्ही चुका करता. तर चुका करणारे आणि मग ग्रीड असणारे एका कॅटेगरीचे लोक असतात, आणि तेच गेलेले आहेत. काँग्रेसमध्ये आहेत की लोक अजूनही, अशा बाब नाहीये की नाहीये, बिलकुल आहे, अजूनही आहे. अनेक प्रसार माध्यम वारंवार अशा बातम्या फिरतात, तुमच्याबद्दलही फिरतात. कधी वाचून काय वाटतं? काय ना, मूर्ख आहे असं वाटतं. काही लोक, काही म्हणजे चिल्लर लोक पण बोलत राहतात की ही अशी करेल तशी. मी काहीच नाही करू शकत. काय करणार आहे मी? मी राजकारण सोडून देईन, पण विचार कसा सोडायचा? ऑफर तर आम्हाला पण होत्या. कधी होत्या जरा सांगा. त्याच्याबद्दल बोलण्यात काय लगेचचा प्रश्न तयार होता. काय, कशासाठी बोलायचं? ज्या वाटेवर जायचंच नाही त्याच्याबद्दल बोलायचं. पण असा कॉल होतो, असे लोक बोलतात. हा, भेटतात? येतात ना लोक, येतात, ऑफर्स येतात. कधी कार्यकर्ता म्हणतो की ताई आता नाही नाही, काही म्हणत नाही, अजिबात नाही म्हणत की बा सगळेच इकडे चालले, आपण जरा त्या प्रवाहात जाऊ, काही नाही. यात्रेत काय जाऊ. होतंय आपल्या, म्हणजे काही लोक, तुम्ही मला मगा प्रश्न विचारला करेक्ट, की कोणचा आमदार तुम्हाला आवडतो. हा म्हणजे चांगला वाटतोय. काय होतं, काय आहे की काही लोकांना अशी सवय झालेली आहे की मी आमदार झालो म्हणजे मी सगळं काही, आणि आपल्या अमरावतीमध्ये ते जास्त दिसून येत आहे. अरे, आमदार झाला म्हणजे तू सेवक झालाय. एका घरात जर एक खासदार, एक आमदार आहे, एका घरात जर 2 आमदार आहेत, तर तुम्ही अजून दुपटीनं लोकांची सेवा केली पाहिजे. पण आपल्याकडची लोक काय करतायत, एक मेडिकल कॉलेज घेऊन बसलाय, दुसरा म्हणतोय की मी आता, आणि त्याचा जन्मच या पहिल्यामुळे झालेला आहे, नाही तर तो जन्माला झाला नसता. मग आता हा काय म्हणतोय पहिला
की तू 1.5 शहाणा तर मी त्याहून शहाणा, आणि मी आता जिल्ह्यामध्ये सगळीकडे निसंतान करणार. मग मी APMC मध्ये त्रास देणार, मी तिथे काम होऊ देणार नाही, मी अंजनगाव सुरजीची APMC बरखास्त करणार, मी नेता. अरे तू कसला, मानलं पाहिजे ना लोकांनी, आलं पाहिजे, आपण एकत्र आलो पाहिजे, आपण अमरावतीचा विचार केला पाहिजे. कमीत कमी निदान आजी माझी सगळ्यांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या पाहिजे. याच्यामध्ये भांडणं होऊ द्यायचे नाही, या गोष्टी केल्या पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही फक्त प्लॉटिंग आणि फक्त इगोसाठी ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये पडता आणि त्याच्यामध्ये नुकसान करता, आणि अल्टिमेटली मग तुम्ही कोणाचं करता, तो शेतकरी असतो, तो शेतमजूर असतो, तो कामगार असतो, त्याचं नुकसान तुम्ही करता. आणि मग जर तुम्ही त्यांचं नुकसान करत असाल तर तुम्ही राजकारणात असण्यात मतलबच नाही काय. आपण जिल्ह्यामध्ये आता तुम्ही बाबांचं राजकारण बघितलंय, मी त्यावेळेस बऱ्यापैकी हे बघितलंय. प्रतिभाताई होत्या, उषाताई होत्या, वसुंधताई होत्या, पुष्पाताई होत्या, भाई मंगळे होते, BT सर होते, रासो गवी साहेब होते. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाची होती, पण एकत्र बसायची आणि व्यवस्थित अपरोधाने निर्णय. सगळे भांडले. सगळे भांडले. आता एक विषय सांगा तुम्ही. अमरावती विद्यापीठाचे सगळे भांडले. हे विद्यापीठ आलंच नसतं त्याशिवाय. खरी गोष्ट आहे. आणि हे सगळे काँग्रेसच्या विचारधारेचे होते खरं म्हणजे थोडा बहुत फरक असेल. गवई साहेबांचा पाठिंबा होता आणि सगळ्यांचं विचारधारा बऱ्यापैकी तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा सगळ्यांची विचारधारा होती. पण हे लोक एकत्र बसायचे, एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवायचे सुद्धा. पण एक सामंजस्य होतं, सुसंस्कृतपणा होता. तो आता लॉस झालाय. मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवत आहे, कारण तुम्ही तुमच्या वडिलांचं राजकारण बघितलंय. आणि भयासा म्हणजे अशी कुठलीही हेडलाईन नाही आहे की जी स्फोटक होती. ते आक्रमक असतील, स्फोटक नव्हती. पण आता हे सगळं गेलंय. आता मला हेडलाईन व्हायचं आहे. आम्ही तर म्हणतो अलीकडे सगळ्या आमदारांना रील स्टारच व्हायचंय. बरोबर आहे का माझं? अलीकडे तर नगरसेवक सुद्धा रील स्टार सोबत ठेवायला लागले आहेत. तुम्हाला मी हाईट समजतो, म्हणजे आता खुलंपणे बोलायला पाहिजे की तुम्हाला नगरसेवकांनी PA ठेवायचं आहे, रील स्टार सोबत ठेवायचं आहे, आणि आम्ही इथे लग्नात गेलो, आम्ही तिथे हे करायला गेलो, आम्ही तिथे ते करायला गेलो. आणि मोदींनी सांगितलंय आता की विदेशात जाऊ नका. सध्या काही लोक विदेशात आहेत. मला खरं म्हणजे ताईंशी मला बोलायचंय, प्रत्येक स्त्रीचं एक वेगळं रूप असतं. ती अहिला असेल, ती झाशीची राणी असेल, ती अगदी जिजाऊ माता असेल, परंतु तुमच्यामध्ये एक वेगळी आई आहे. तुम्ही जेव्हा तुमचे जोडीदार हे जग सोडून गेले, त्या दिवस कसे राहिले तुमचे? किती कठीण झालते? भयंकर कठीण होते. माझी मुलगी 3.5 वर्षाची होती, मुलगा 4.5 वर्षाचा होता. 22 वर्ष झाले आता, जवळपास 21-22. 2005 मध्ये गेले माझे यजमान. 21 वर्ष. आणि समजत पण नव्हतं. काय समजत होतं? आत्ता आपला जोडीदार सोबत आहे आणि दुसऱ्या मिनिटाला नाही. आणि तुम्ही काय 25-26 असाल तेव्हा? हा, मग त्यावेळेला कसं करायचं, कशी पोरं मोठी करायची, आपण काय करायचं, आईला पैसे मागावे नाही लागले पाहिजे, सासरी पैसे नाही मागावे लागले पाहिजे, आपण चालायचं कसं, बोलायचं कसं, हे सगळ्या गोष्टी होत्या. पण माझे वडील खूप खंबीरतेनं माझ्या पाठीमागे होते. अतिशय करारी आणि अतिशय कडक ते होते. आणि ते कडक होते म्हणूनच आम्ही व्यवस्थित रुळावर राहिलो असंही म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण संकट येत असतात, जात असतात, पण माणूस त्या ठिकाणी आणि माणसाची माणुसकी टिकली पाहिजे, हा त्यांचा संदेश होता. आणि म्हणून आम्ही व्यवस्थित ते सगळे उतार चढाव सहन करू शकलो आणि एका विशिष्ट पद्धतीनं जगत असताना सगळ्या गोष्टी मेंटेनही करू शकलो. मी एक दिवस असंच रडत बसली होती आणि मी 1-2 इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे. माझे वडील म्हटले, तू काय रडतीयस? म्हणे दुःख कसं असतं माहिती आहे का? तुला म्हणे धुणं धुता येतं की नाही? सासूने शिकवलं ना म्हणे तुला धुणं कसं धुवायचं. म्हटलं हो. मग ते धुवायचं असतं, ते आपटायचं असतं, ते पिळायचं असतं, आणि मग झटकून वाळत घालायचं असतं आणि कडक वाळत घालायचं असतं. आणि तसं दुःख वाळत घालायचं आणि ते विसरून जायचं असतं. तुमच्याकडे पैसा, आर्थिक संपत्ती किती असो, पाठबळ कोणाची असो, पण एक भावनिक कोपरा असतो प्रत्येक स्त्रीचा, की आपल्यासोबत जोडीदार नाही आहे.
मुलांना बाप नाही आहे सध्या. म्हणजे वडिलांना तर पितृछत्र नाही, मुलांना ही त्यांची तर रोज जाणवलं असेल, ती घालमेल तुम्ही अनुभवली असेल. हा थोडा पिरियड मध्ये असं वाटलं मला की काय, म्हणजे पहिले तर मला कळलंच नाही की काय होतंय, अपघात काय घडलाय. अपघात काय घडलाय, का असं झालं. आणि माझ्यासमोर माझी लेकरं लहान होती म्हणून मला जोडीदार नाही आपल्याला हा विचार करायलाच मला वेळ नाही मिळाला मिळाला. नाही. हा, नंतर मी नाही, अपघाताचं गांभीर्य येईपर्यंत 2004 मध्ये माझी पहिली निवडणूक होती. माझे यजमान गेले 2005 मध्ये, म्हणून मला हे पण काम लागलेलंच होतं. बरोबर आहे. 2004 मध्ये मी जेव्हा पहिली निवडणूक लढली त्यावेळेला ते माझ्यासोबत होते. हो, तर मग हे पण काम, ही पण जबाबदारी होती. तर मी माझ्या लोकांचा संसार होता. जबाबदारीमध्ये गुरफटलेली होती. खूप कामं होती माझ्या पाठीमागे, म्हणून मला वेळच मिळाला नाही. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही वाटणार, मी जवळपास 12 वर्ष आफ्टर 2005 12 वर्ष मी एकही सुट्टी घेतलेली नाही. नॉट वन सिंगल डे, एकही सुट्टी नाही. मग माझी मैत्रीण आहे, तुम्ही तिला ओळखत असाल, उज्ज्वला हावरे. हम्म. तिने तिने मला, ती आणि मी एका शाळेत होतो, होली क्रॉसच्या विद्यार्थी होली क्रॉस मध्ये आम्ही होतो. आणि तिने माझ्या तिकीटा काढून ठेवल्या आणि आमच्या नुकत्याच जिल्हा परिषदच्या निवडणुका आटपल्या होत्या. आणि म्हणले, समजा तू एअरपोर्टवर नाही पोहोचलीस तर असं समज की मी तुझ्याशी आयुष्यभर बोलणार नाही. मी मुकाट आपले बॅग पॅक केली आणि एअरपोर्टवर पोहोचली. तर मी 12 वर्षानंतर सुट्टी घेतली त्यावेळेला.